स्वराज्याची राजधानी रायगड कौटिल्याने सांगितलेलं दिशासाधन त्याच्यामध्ये जवळजवळ 80% आहे. मी पुन्हा एकदा म्हणतो की हा जो वारसा आहे प्राचीन काळापासून चालत आलेला, कुठे काय, कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्रात सांगतो की नगरदेवता जी आहे, म्हणजे राजाचा राजवाडा हा मुख्य धरला, केंद्रबिंदू धरला राजधानीचा, तर नगरदेवता जी आहे ही नगरदेवता पूर्वेस उत्तरेच्या दिशेला हवी. हे एक उदाहरण म्हणून एकच गोष्ट सांगतो तुम्हाला. रायगड नजरेसमोर आणा आणि जगदीश्वराचं मंदिर तुमच्या नजरेसमोर आणा, पूर्वेला उत्तरेच्या दिशेला आहे. बाजारपेठ तिथेच उत्तरेच्या दिशेला हवी असं तो स्पष्ट सांगतो. ह्या 1-2 गोष्टी सांगितल्या. ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी मुद्दाम जाऊन सगळे दुर्ग ताडून पाहावेत. हा संशोधनाचा एकट्या माणसाचं काम नाही, हे तुम्ही करावं असं मला खरोखरच मनापासून वाटतं. वेळ सत्कारणी लागेल असंच मी म्हणेन हे जर तुम्ही केलं तर. कौटिल्य पुढे म्हणतो की व्यवसाय जो आहे एखाद्या माणसाचा, त्या व्यवसायाला आवश्यक जी जागा आहे त्याच्या अनुरोधाने कुटुंबांच्या हद्दी, तुम्ही जागेच्या हद्दी ठरवून द्या. तो म्हणतो दर 10 कुटुंबांच्यासाठी, 10 कुटुंबांचा जो एक समूह राहतो एका ठिकाणी, तर त्याच्यासाठी एक विहीर असायला हवी. ह्याचं मूळ पुन्हा हडप्पा मोहेंजोदडोच्या सिटीजमध्ये, शहरं जी आहेत तिथे तुम्हाला दिसतं, तिथे दर 3 घरांच्या मागे एक विहीर दिसते तुम्हाला, विटांनी बांधलेली. हाच वारसा आहे. आज्ञापत्रात पंतामात्य सांगतात की गडावर जागी जागी टाकी तळी खोदा आणि पावसाळ्यापर्यंत पुरेल इतकं पाणी तुमच्याकडे जखिरीयाचं म्हणजे साठवणीचं म्हणून तुमच्याकडे असलं पाहिजे. पाणी महत्वाचं आहे. दुर्ग जिथे माणसं राहतात, जिथे लढाऊ सैन्य राहतं, ते उपाशी तपाशी राहिलं तर त्या लढण्याला आणि त्या सैन्याला काही अर्थ राहणार नाही. हा बेसिक विचार यांनी प्राचीन काळापासून, हडप्पापासून तो शिवकाळापर्यंत तुम्हाला चालत आलेला दिसतो पाण्याचा. पण कौटिल्य म्हणतो दर 10 कुटुंबांच्यासाठी एक विहीर असायला हवी. नाना परींचे खाद्यपदार्थ असेल, धान्य असेल, सुगंधी द्रव्य असतील, औषधं असतील, सुकवलेल्या भाज्या असतील. हे तोच सांगतोय, सुकवलेल्या भाज्या, हे मी नाही सांगत आहे. जनावरांचं खाणं असेल, वैरण असेल, सुकं मांस असेल, चारा असेल, लाकडं, शस्त्र, चिलखतं, हे जे काही बारीक सारीक दगड असतील, अगदी ह्यांचं अनेक वर्ष पुरतील इतके साठे करून ठेवा असं तो स्पष्ट सांगतो. आणि पुढे एक गंमत सांगतो की जसं जसं नवीन येईल तसं तसं जुनं संपवत चला. ही खरी गमतीची गोष्ट आहे. तो म्हणतो चतुरंग जी सेना आहे, पायदळ असेल, रथदळ असेल, हत्तीदळ असेल, अश्वदळ असेल, तर ही एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या हाताखाली नगरात ठेवावी. एकापेक्षा अधिक का, तर एकमेकांच्या भीतीने ते फितूर होणार नाहीत की ह्याचं हा माझी चहाडी करेल. आज्ञापत्रही तेच सांगतं. तो म्हणतो किल्ल्याची जबाबदारी 1-2 नाही तर 3 अधिकारी, तिन्ही एकदम फुटतील असं होत नाही. हा पॅरलल आहे. तो म्हणतो सरहद्दीवरचे जे दुर्ग आहेत तिथेही अशाच, म्हणजे ही आत्ता जे आपण बोललो हे सगळं, ही नगर रचना, ही राजधानी आहे किंवा जी शहर आहेत. म्हणजे प्लिनीने जसं सांगितलं गेल्या वेळेला मी बोललो होतो, प्लिनी जसं म्हणतो की सातवाहनांच्या राज्यामध्ये 30 तटबंदीयुक्त शहरं होती याच पद्धतीची, कारण हा वारसा आहे चालत आलेला. आज ती कुठे असतील, कशी असतील, उत्खनन आपल्या इथे करण्यामध्ये पैसा नाही, आणि पैसा असला तरी न बोललेलं बरं. तर सरहद्दीवरच्या दुर्गांचीही तो म्हणतो अशाच प्रकारची व्यवस्था लावायची. राष्ट्रघात करू पाहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा टोळ्या आहेत त्यांनी दुर्गामध्ये त्यांना निवास करू देऊ नये. JNU त्यांना दुर्गा बाहेरील जनपदातून हाकलून द्यावं आणि सर्व प्रकारचे कर भरण्यास भाग पाडावं असं तो स्पष्ट सांगतो.
समाहर्ता नावाचा अधिकारी आहे, तो नगरावरचा मुख्य अधिकारी. याने दुर्ग या सदरात येणारे सगळे उत्पन्न विचारात घ्यावं या समाहर्त्याने असं कौटिल्य निक्षून सांगतो. अर्थ असा की दुर्ग हे त्याच्या दृष्टीने नुसतं संरक्षणात्मक बांधकाम नाही आहे, तर तो उत्पन्नाचा एक अभूतपूर्व असा स्रोत आहे. पुन्हा कट टू शिवकाळ. शिवकाळामध्ये दुर्गांना जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या, मुलकी आणि लष्करी. दुर्गकेंद्रित राज्यपद्धती असं मी ज्याला म्हणतो, त्याचं मूळ तुम्हाला इथे कौटिल्यामध्ये दिसतं. तो दुर्ग शिवकाळामध्ये भोवताल त्याच्या जे प्रभाव क्षेत्र असायचं, त्या प्रभाव क्षेत्रामध्ये येणारे सगळे तंटे, न्यायनिवाडे, सारा वसुली. दुर्गावरचा सबनीस नावाचा जो अधिकारी असायचा, हवालदार म्हणून असायचा, ज्याला आज्ञापत्रकार म्हणतात, की हवालदार म्हणजे किल्ल्याचा प्राण. तो माणूस लष्करी जबाबदारी सांभाळायचा. म्हणजे मुलकी आणि लष्करी जबाबदाऱ्या शिवकाळामध्ये इंडिव्हिज्युअल प्रत्येक किल्ला पाहायचा. ही जी बांधणी शिवछत्रपतींनी केली, त्या बांधणीचा उपयोग औरंगजेबाच्या वेळेला दृष्टोत्पत्तीस आलेला तुम्हाला दिसतो. मध्ययुगीन मानसिकता कशी आहे की राजा मेला लढाईमध्ये, सेनापती मेला की लढणारं सैन्य शस्त्र टाकून शरण येतं. लढाऊ सैन्य, हातात शस्त्र असलेलं सैन्य शस्त्र टाकतं आणि सरळ शरणगाती पत्करतं. औरंगजेब महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष होता. राजधानी रायगड शंभू छत्रपतींच्या वधानंतर काही महिन्यात औरंगजेबाच्या हातात गेली होती. मध्ययुगीन मानसिकतेचा प्रभाव जर असता तर काय झालं असतं की ज्या वेळेला रायगड पडला तेव्हा मराठा सैन्याने, शिवछत्रपतींच्या सैन्याने, शंभू छत्रपतींच्या सैन्याने शरणागती पत्करायला हवी होती. केलं का त्यांनी? नाही. प्रत्येक दुर्ग एक एकटा झुंजत राहिला. हा फरक आहे. त्याचं मूळ तुम्हाला इथे आढळतं कौटिल्याच्या अर्थशास्त्रात. तो म्हणतो दुर्ग या सदरात येणारं सगळं उत्पन्न, मग त्याच्यामध्ये जकात आली, दंड आले, वजनं, माप, नागरिक, नाणी पाडणारा अध्यक्ष, मुद्राध्यक्ष, सुराध्यक्ष, सुरा म्हणजे दारू, सोनाध्यक्ष, सूत्राध्यक्ष, तेल, तूप, गूळ, क्षार, सुवर्णकार, जे काही आहे, बाजारपेठा आहेत, वैश्या आहेत, द्यूतगृह आहेत, जुगारांचे अड्डे आहेत, त्याच्यापासून कर मिळतो, ते ऑफिशियल आहे. निरनिराळ्या प्रकारचे कारागीर आहेत, कलावंत आहेत, देवाताध्यक्ष नावाचा एक अधिकारी आहे, दरवाजे जे जनपदाचे आहेत त्याच्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्यांकडनं घेण्यात येणाऱ्या ह्या सगळ्या, ही सगळी एक्सपेन्स हेड्स आहेत. या सगळ्यातून मिळणारा पैसा, ह्याचं उत्पन्न दुर्ग ह्या उत्पन्नाच्या अंगात मोडतो. किती विचार आहे केलेला. अर्थ असा की दुर्ग हे केवळ, मी आत्ता म्हटलं तसं, की ते स्थलनाम नाही, ते फक्त काय म्हणतो आपण त्याला, की ते डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर नाही, तर ते राज्याच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं अंग आहे. म्हणून त्याला सप्तांग थिअरीमध्ये स्थान आहे. ते शरीर जे आहे राज्याचं, त्याच्यातलं हे महत्त्वाचं अंग आहे आणि त्यातून उत्पन्न मिळणं हे गरजेचं आहे, असं कौटिल्याला अभिप्रेत आहे. दुर्ग, राष्ट्र, खाणी, सेतू, जंगलं, जनावरं आणि व्यापाराचे मार्ग यातून मिळणारा जो महसूल असायचा, ते राज्याचं उत्पन्न, ते राज्याचं शरीर असं कौटिल्य म्हणतो. आणि या सगळ्या प्रकारामध्ये उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते दुर्ग या विषयात सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचे असे आहेत. दुर्गांच्या रक्षणासाठी म्हणा किंवा दुर्ग युद्धसज्ज ठेवण्यासाठी, बॅटल रेडी ठेवण्यासाठी
आयुधागारावरील त्यांचा जो अध्यक्ष आहे, शस्त्रखाना जो आहे त्याचा जो अध्यक्ष आहे, त्याचा जो मुख्य अधिकारी आहे, त्याने आवश्यक असणारी आणि शत्रूच्या शहरांचा, जशी तुमची फोर्टिफाईड सिटी आहे, तुमचं तटबंदीयुक्त, तसं शत्रूचंही असू शकतं, तर त्या शहरांचा विनाश करणारी यंत्र, शस्त्रास्त्र असतील, त्याच्यामध्ये चिलखतं असतील, अवजारं जी काही लागणारी असतील, हे सगळं सिद्ध ठेवावं कायम, त्याचा योग्य तेवढा संग्रह करून ठेवावा, त्याची जागा वरचेवर बदलावी, असं कौटिल्य सांगतो. पुन्हा आपण शिवकालाकडे येऊया. वेरिंगच्या मराठा ग्रंथामध्ये आहे, सभासदाच्या बखरीमध्ये त्याने उल्लेख केलेला आहे की रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळेला जेव्हा राज्याचा जाप्ता त्यांनी मांडला, मोजदाद केली, किती आहे, काय आहे आपल्याकडे, किती किल्ले आहेत आणि किल्ल्यावरची संपत्ती, शस्त्र किती आहेत. इथे जे शब्द आहे, इथे एक वाक्य जे मी आत्ता म्हटलं की त्याचा योग्य तेवढा संग्रह करून ठेवावा. रायगडावर जवळजवळ 2.25 लाख तलवारी, मला वाटतं गेल्या वेळेला मी बोललो असेल कदाचित, 2.25 लाख तलवारी, 2 लाख बाण, 60,000 ढाली आणि इतर सगळी शस्त्र, धनुष्य होती. हे सगळं स्टॉकमध्ये होतं, इन्व्हेंटरी होती. हे आहे कौटिल्याशी किती थेट मिळतं जुळतं आहे, हा आपण विचार करायला हवा. हे पिढ्यानंतर पिढ्या, इररेस्पेक्टिव्ह ऑफ कुठलं राजा, कुठल्या धर्माचा राजा राज्य करतोय, हे मला वाटतं ह्याच्यामध्ये ह्याचा काही फरक नसावा. ही शिस्त आहे, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये SOP म्हणतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात, की तुमचं इतकं सैन्य तुमच्याकडे एवढं पाहिजे, स्टॉक इतका पाहिजे, त्या पद्धतीचं हे लिखाण आहे. आणि हे सगळं सांगण्याचा उद्देश की हे सगळं दुर्ग ह्या विषयाशी निगडीत आहे, या दुर्ग या विषयाशी संबंधित आहे. ते म्हणते हे जे दारूखाना आहे, दारुगोळा आहे, ह्याला ऊन द्यायचं, हवा द्यायची, त्याच्यामध्ये किडे मकोडे पडणार नाही, उष्णतेचा त्याला फार त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. आणि जर त्याच्यापासून, ह्या सगळ्या गोष्टीपासून त्याला जर इजा होत असेल, ह्या सगळ्या मालमसाल्याला, तर ती वेगळ्या पद्धतीने साठवावीत. शिवकाळामध्ये दारुगोळ्याची जी कोठारं असायची, त्यांची व्यवस्था ही याच पद्धतीने लावली जायची. ते आपण पुढे बोलणारच आहोत, मी आत्ता पुन्हा ते रिपीट नाही करत. आणि हे सगळं कुठे आहे, काय आहे, कसं आहे, काय परिस्थितीत आहे, या सगळ्याची खडानखडा माहिती दुर्गातला जो आयुधागाराध्यक्ष आहे, जो शस्त्रागाराचा जो अधिकारी आहे, मुख्य अधिकारी, त्याला माहिती असायला हवी, हे अत्यंतिक गरजेचं आहे, असं कौटिल्याचं ठाम म्हणणं आहे. मद्याचं उत्पादन, दारूचं उत्पादन आणि विक्री करणारा, याच्यावर कंट्रोल ठेवणारा जो सुराध्यक्ष, सुरा म्हणजे दारू, प्यायची दारू, ह्याचा जो सुराध्यक्ष आहे, त्याने दुर्गात, जनपदात आणि सैन्यासाठी लागणारं जे मद्य आहे, आणि ते मद्य तयार करण्यासाठी, ती दारू तयार करण्यासाठी लागणारी जी द्रव्य साधनं आहेत, त्यांच्यातील व्यवहार त्या फील्डमधले, त्या व्यवसायातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून करून घ्यावे. अर्थ असा इथे तुम्ही काढू शकता की दुर्गांच्यामध्ये मद्य हा प्रकार प्रतिबंधित नव्हता. उत्तर काळात किंवा मध्ययुगामध्ये असे स्पष्ट उल्लेख सापडत नाहीत, पण शिवकाळामध्ये मद्यावर पूर्ण बंदी होती असं सभासद बकर सांगते, स्पष्ट शब्दात सांगते. छावणीमध्ये युद्धाच्या वेळेला मद्यपान शिवकाळामध्ये, म्हणजे शिवछत्रपतींच्या सैन्यामध्ये पूर्णतया निषिद्ध होतं. दुर्गामध्ये घोडे होते का याचा अर्थशास्त्रामध्ये खरंच उल्लेख नाही. दुर्गातील शहरांच्या रचनेच्या संदर्भामध्ये अश्वशाळेचा उल्लेख कौटिल्य करतो, पण अश्वाध्यक्ष म्हणजे अश्वशाळेचा जो अधिकारी आहे, मूळ अधिकारी आहे, मोठा अधिकारी आहे, त्याने जी करायची कार्य आहेत त्याच्या कार्यामध्ये दुर्ग हा शब्द कुठेही येत नाही. बहुधा ह्या ज्या पागा आहेत, ब्रीडिंग ग्राउंड्स आहेत घोड्यांची, ती दुर्गाच्या बाहेर असावीत
असा त्याचा एखादा अर्थ असू शकतो. शिवकाळातली अनेक पागा ज्या होत्या, अनेक छावण्या होत्या, त्या कोकणामध्ये आणि घाटावर अनेक ठिकाणी पसरलेल्या होत्या. अहो 2.5 लाख सैन्य घोडदळ आहे तुमचं, 2-2.5 लाखाचं. 2.5 लाख घोडे जिवंत तुमच्या सैन्याबरोबर आहेत. तेवढेच घोडे तुमच्याकडे स्टॉक हवा की नाही? मग त्याची ब्रीडिंग ग्राउंड्स शिवछत्रपतींनी तयार केले. कारण राज्य चालवायचं म्हणजे नुसतं अफजल खान आणि शाहिस्तेखान पुरत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो राज्य सांभाळताना. पडद्यावर दिसतं ते फक्त चित्र असतं, त्याच्यात 4च माणसं काम करत असतात. पडद्यामागे अख्खी टीम उभी असते आणि ती अनेक अंगांनी आणि अनेक प्रकारांनी विचार करत असते. आपल्याला फक्त ह्या 2-4 लढाया दिसतात आणि ते आपण उदो करण्यासारख्याच गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जे उदो केलेलं टिकवण्यासाठी जे परिश्रम करतायत, शिवछत्रपती म्हणा किंवा त्यांच्या नंतरचे राजे म्हणा किंवा त्यांच्या अगोदर झालेले सगळे राजे म्हणा, त्यांच्या परिश्रमावरती साम्राज्य उभी राहिले 200, 300 वर्ष. इकॉनॉमी तुमची जर स्ट्रॉंग नसेल, तुमचं अर्थकारण तुमच्या राज्याचं मजबूत नसेल, तर ते राज्य चिरस्थायी होणारच नाही. इतिहास त्याची नोंदच घेणार नाही. हे इतकं स्पष्ट आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या त्या राज्य व्यवहाराचा भाग आहे. जिगसॉ पझल असतं तशा प्रकारचं आहे. जेव्हा तो प्रत्येक भाग एका ठिकाणी बसतो तेव्हा ते पूर्ण चित्र तुम्हाला स्पष्ट दिसतं. हत्तीच्या बाबतीमध्ये दुर्गांचे उल्लेख आहेत की तो म्हणतो की दुर्गांच्या मध्ये एरवी म्हणतो तो हत्तींसाठी जी जागा लागते, हत्ती राहण्यासाठी किंवा हत्ती ठेवण्यासाठी, त्याच्यामध्ये म्हणतो तो दुर्गांमध्ये 2 प्रकारचे हत्ती असतात की एक युद्धासाठी वापरण्यात येणारे आणि दुसरे स्वारीसाठी वापरण्यात येणारे. दुर्गाच्या बाहेर म्हणतो शिकत असणारे आणि मस्त झालेले हत्ती यांच्यासाठी दुर्गाच्या बाहेर जागा तयार करावी, कारण ते कधीही उधळू शकतात. त्याच्यामुळे ते शहरात नको. युद्धाच्या हत्तींच्या बाबतीमध्ये तो म्हणतो की युद्धासाठी निवडलेले जे हत्ती आहेत ते म्हणतो तो 7 प्रकारची कामं करतात. त्याच्यामध्ये एक काम आहे ते नागरायण नावाचं काम आहे. नागरायण म्हणजे जे नगर आहे त्याच्या तटबंदीची मोडतोड करणं, याच्यासाठी ते हत्ती शिकवले जायचे. प्रचंड ताकदीचे हत्ती. त्याच्यामुळे हे तो सांगतो, स्पष्ट सांगतो. दुर्गांचा विनाश करण्याची कला रथदळाचा जो मुख्य अधिकारी आहे, तो अध्यक्ष आहे, त्याला अवगत असायलाच हवी. इतर जी अनेक कला आहेत, इतर जी अनेक कर्तव्य आहेत, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे, असं कौटिल्याचं स्पष्ट म्हणणं आहे. दुष्काळ पडला असताना, कारण हाही राज्याच्या योगक्षेमाचा भाग आहे. सुलतानी अस्मानी आपण म्हणतो की नाही, तेव्हा जेव्हा अस्मानी कोसळते, दुष्काळ पडतो किंवा अतिवर्षा होतो, त्यासाठी त्या परिस्थितीसाठी राजाने तयार असायला हवं, असं कौटिल्य सांगतो. बियाणं आणि धान्य याचा राजाकडे कायम संग्रह असायला हवा आणि अशा निर्वाणीच्या काळामध्ये त्या संग्रहाच्या मार्फत त्याने प्रजाजनांना सहाय्य करायला हवं. तो इथेच थांबत नाही, तो पुढे म्हणतो किंवा अशा वेळेला दुर्ग किंवा बंधारे बांधण्याचं काम काढून प्रजाजनांच्या पोटापाण्याची सोय करावी. आजची रोजगार हमी योजना हेच करते आहे. हा वारसा तिथून आलेला आहे. आजही अवर्षणाच्या काळामध्ये लोकांना 2 पैसे गाठीला असावेत म्हणून बाजार तलावांची कामं, रस्त्यांची कामं काढली जातात. एरवी ती होणार नसतात, पण ह्या काळामध्ये लोकांना सहाय्यभूत व्हावं म्हणून ती मुद्दाम कामं. कौटिल्यही तेच सांगतो. 2500 वर्षापूर्वी तोही हेच करत होता. दुर्ग किंवा दुर्ग बांधणं याचा, आता रस्ते बांधतो आपण, तेव्हा ते दुर्ग बांधतो. तर दुर्ग बांधण्याचं काम आहे. हे महत्त्वाचं होतं.
हे वाक्य म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश की दुर्ग बांधणी हे महत्त्वाचं काम होतं, हा याचा मागचा मतितार्थ आहे. मुलकी अधिकारी असायचे दोन, गोप आणि स्थानिक नावाचे. त्यांच्या सहाय्याने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माणसंही, ॲडमिनिस्ट्रेशन पाहणारी, त्यांच्या सहाय्याने दुर्गांच्या बाहेरचा जो पलीकडचा प्रदेश आहे, परिसर आहे, त्या प्रदेशामध्ये प्रद्वेष्टा नावाचा अधिकारी असायचा बाहेरच्या प्रदेशात. आणि दुर्गाच्या आतमध्ये, दुर्गरूप शहरांच्या आतमध्ये नागरिक नावाचा अधिकारी असायचा. हे फौजदारी अधिकारी म्हणजे गोप आणि स्थानिक हे मुलकी अधिकारी आणि प्रद्वेष्टा आणि नागरिक हे फौजदारी अधिकारी. या लोकांनी चोरीमारी झाली, लॉ अँड ऑर्डरची हे आली सिच्युएशन असेल, तर ही यांची, या 4 अधिकाऱ्यांची जबाबदारी. दुर्गांच्या बाबतीत काही जे गुन्हे घडायचे त्याचेही उल्लेख कौटिल्य करतो. त्याचे शिक्षा, त्यांना काय शिक्षा होत्या तर म्हणतो, आत येण्याची परवानगी, दुर्गामध्ये आत येण्याची परवानगी जर नसेल आणि तरी तुम्ही दुर्गात शिरताय किंवा तटाच्या छिद्रातून किंवा भुयारातून, खिंडारातून पळून जाण्याचा किंवा आत यायचा प्रयत्न करत असाल तर त्या व्यक्तीच्या पायाचे स्नायू कापून टाकायचे, घोट्याकडचे, म्हणजे तो आयुष्यात परत धावू शकणार नाही. पूर्वीच्या काळात म्हणजे आम्ही लहान असताना पोलीस डिपार्टमेंटमध्ये या पद्धतीचं फटकेबाजी व्हायची. आणि ही माणसं ज्यांना हे प्रसाद मिळायचा ती माणसं पुन्हा दादागिरीच्या आणि खुना मारामारीच्या भानगडीत पडायची नाही, कारण ती धावूच शकायची नाही, पळून जाणार कुठे. तर कौटिल्य तेच सांगतो की या व्यक्तींच्या पायाचे स्नायू कापून टाका आणि 200 पण नाणं एवढा त्यांना दंड करा. जो माणूस राज्याची अभिलाषा धरतोय, म्हणजे राजाला गादीवरून उतरवायचा किंवा बंड करायचा प्रयत्न करतोय किंवा त्या पद्धतीचा विचार करतोय, की जो राजवाड्यावर हल्ला करतोय, राजप्रसादावर चढाई करतोय, रानटी टोळ्या किंवा शत्रू, राज्याचे शत्रू आणि असंतुष्ट असलेल्या रानटी टोळ्या यांना जो प्रोत्साहन देतोय किंवा दुर्ग, जनपद वा सैन्य याच्यामध्ये बंड करायची फूस लावतोय, किंवा बंड करू पाहतोय, त्यांच्या मस्तकाला आणि हाताला जाळ लावून मग त्यांना जाळून मारावं, असं कौटिल्य सांगतो. राजद्रोह हा एवढा वाईट गुन्हा नाही, असं कौटिल्याचं स्पष्ट मत. वर्तमान परिस्थितीवर मी भाष्य करणार नाही, पण असा कौटिल्य हवा आहे. दुर्गातले राजद्रोही अधिकारी आहेत आतमध्ये असणारे, आणि बाहेरच्या प्रदेशातील जे राजद्रोही अधिकारी आहेत यांची गुप्तहेरांनी एकमेकांना गाठ करून द्यायची. म्हणजे तुमचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे आहे, गुप्तहेर खातं जे आहे, त्यांनी ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र आणायचं आणि एकमेकांच्यावर विषप्रयोग करून त्या दोघांनाही मारून टाकायचं, असं करायचं. म्हणजे तिथे विष देणाऱ्या हेरांनी पाहुण्यावर विषप्रयोग करावा आणि जो यजमान आहे त्याने त्याला मारलं म्हणून त्याला शासन करावं, म्हणजे काट्याने काटा काढून टाकायचा, अशी ही पद्धत. कारण एक दुर्गात राहून एक बंड करू पाहतोय, एक दुर्गाच्या बाहेरचा बंड करू पाहतोय, ते ह्या दोघांचे काटे या पद्धतीने काढावे असं कौटिल्य म्हणतो. तो म्हणतो दुर्ग आणि जनपद यांची जशी शक्ती असेल रेव्हेन्यूची, त्याच्याप्रमाणे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 1/4 त्यावर खर्च होईल, बजेटरी प्रोव्हिजन्स आहे. अशा प्रकारे नोकरांचं काम आणि वेतन ठरवून द्यावं, अंगापेक्षा बोंगा मोठा नाही ठेवायचा. उत्पन्नाच्या बाबी, तुमचे जे रिसोर्सेस आहेत, तुमचं रेव्हेन्यूचे ज्या बाबी आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ नका. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काम आणि मोक्ष हे वैयक्तिक दृष्टीने प्रत्येकाशी निगडित आहेत, प्रत्येक व्यक्तीशी निगडित आहे, तो त्यांचा भाग आहे. पण धर्म आणि अर्थ हे
कॉमन कॉजेस आहेत. तो कौटिल्य म्हणतो धर्म आणि अर्थ यांची हानी होऊ देऊ नये. राजवाडा असेल, सरकारी इमारती असतील, दुर्ग, राष्ट्र यांचे रक्षक सैन्यामधल्या कोणालाही कमी करायचं नाही. तिथे रिट्रेंचमेंट नाही. ते जे सैन्य आहे, ज्याला हुजुरातीचं सैन्य आपण म्हणतो, त्या रक्षक सैन्यावरील मुख्य जे आहे ते एकाहून अधिक असायला हवेत. पुन्हा तेच फुटणं कमी होतं, फितुरी कमी होते. तांड्यातले जे व्यापारी मगाशी म्हटलं ते त्यांची शस्त्र चिलखतं हे सरहद्दीवरचा जो दुर्गपाल आहे त्याने ती काढून घ्यावी, जाताना त्यांना परत द्यावी, त्याला सील करावं, मोहर करावी त्याच्यावर, आणि मग ती त्यांना जाताना द्यायची. खजिना असेल आणि सैन्य विश्वासू माणसांच्या ताब्यात दुर्गात किंवा सरहद्दीवर एके ठिकाणी गोळा करावं. हे कधी करायचं तर जेव्हा राज्यावर संकट येतं तेव्हा कोश सांभाळायचा असतो आणि सैन्य सांभाळायचं असतं. मग हे सरहद्दीवर कुठेतरी गुप्त जागेवर एकत्र करावं असं तो म्हणतो. परराष्ट्रविषयक जी धोरणं आहेत किंवा अर्थ संदर्भामध्ये जी धोरणं आहेत त्याच्या संबंध म्हणतो तो की राजाने हा विचार करायला हवा की ह्या धोरणाचा, एका पर्टिक्युलर धोरणाचा जर मी अवलंब केला तर, आणि जर मला असं दिसून आलं की हे धोरण अवलंबन केल्यामुळे मी दुर्ग बांधणं, सेतू बांधणं, रस्ते बांधणं, नवीन व्यापारी मार्ग तयार करणं हे मी जर करू शकतो आहे आणि शत्रूच्या याच कार्यांचा मी नाश करू शकतोय, तर राजाने ते धोरण अंगीकारायलाच हवं. संधी आणि विग्रह नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे तह आणि भेद, सामदाम दंडभेद, त्यातला भेद संधी आणि विग्रह म्हणतो तो त्याला. तो दुर्गाच्या बाबतीमध्ये, संधी विग्रहाच्या बाबतीत तो म्हणतो की कुठले दुर्ग उत्तम, तर मुख्यतः लढवय्यांची, ज्याच्यामध्ये या दुर्गामध्ये लढवय्यांची खूप वस्ती आहे, किंवा श्रेणी म्हणजे ही ट्रेडर्सची जी गिल्ड होती, व्यापाऱ्यांच्या ज्या संघटना होत्या, त्या गिल्डमध्ये त्या लोकांची वस्ती असलेला आणि पर्वतदुर्ग, वनदुर्ग किंवा नदीदुर्ग, म्हणजे गिरिदुर्ग असेल किंवा जंगलातला दुर्ग असेल, वनदुर्ग असेल किंवा जलदुर्ग असेल, आणि याच्यामुळे सुरक्षित असलेला माझा देश शत्रूचा हल्ला जर परतवून लावण्यामध्ये समर्थ असेल, आणि त्याच वेळी सरहद्दीवरच्या दुर्गामध्ये मी राहून, हे राजा म्हणतोय, मी राहून शत्रूच्या कार्याचं जर मी विध्वंस करू शकत असेन, शत्रूचा देश मी बळकावू शकत असेन, तर त्याने विग्रहाचा अवलंब करायला हवा. भेद करून, आपली भरभराट करून त्याने घ्यायला हवी. हे जे वर्णन आहे आत्ता मी जे बोललो, हे शिवछत्रपतींच्या सुरुवातीच्या कालखंडातल्या हालचालींना इतकं नेमकं लागू पडतं की आश्चर्य वाटतं. याच पद्धतीने त्यांच्या सुरुवातीची पावलं पडलेली आहेत. कौटिल्य पुढे म्हणतो की पराजित होणारे 2 राजे जर असतील युद्धामध्ये, तर दुर्गामध्ये एक राजा राहतोय, त्याला पराभूत करून जर त्याचा प्रदेश जो मिळवतो तो राजा श्रेष्ठ, तो सगळ्यावर मात करतो. कारण हे पुन्हा शिवछत्रपतींना लागू पडतं की दुर्गांची प्राप्ती झाली म्हणजे स्वतःच्या प्रदेशाचं उत्तम पद्धतीने संरक्षण करता येतं. दुर्गाचा भक्कम आधार असलेला स्थलदुर्गांचा असेल, जलदुर्गाचा असेल, तर स्थलदुर्गाच्या भूमीचा लाभ श्रेयस्कर. पण जलदुर्ग सर करण्यामध्ये दुप्पट क्लेश होतात आणि तो सर होतोच असंही नाही. जंजिऱ्याचं उत्तम उदाहरण आपल्या पुढे आहे. हा द्रष्टा, हा जो मराठीत एक शब्द आहे की जो त्याच्या काळाच्याही अनेक शतकं नव्हे सहस्त्रक पुढचं पाहू शकतो, असा हा कौटिल्य माणूस आहे. हे तुम्ही जर विचार केला तर हे तुम्हाला थेट शिवकाळाशी ही नाती जोडता येतात.
गिरिदुर्ग तो म्हणतो की रक्षण करायला अतिशय सोपं आहे, वेढा द्यायला अतिशय कठीण आहे आणि चढाईच्या दृष्टीने अतिशय म्हणजे दम खाणारच आहे, कष्टप्रद आहे. एखादा तुकडा त्याचा पडला, एखादा भाग फुटला, एखादा बुरुज जरी कोसळला तरी सगळा दुर्ग उद्ध्वस्त होत नाहीच आहे. अनेक उदाहरणं तुम्हाला शिवकालातली दिसत आहेत. शिवकालाचं हे मी का सांगतोय की मधल्या जो कालखंडाचा लिखित इतिहास आहे तो आमच्याकडे नाही आहे, की ज्याच्याकडून युद्धाची वर्णनं तुम्हाला आम्हाला मिळू शकतील. शिलालेख आहेत पण त्यातून युद्धाची वर्णनं, शिलालेख आहेत ते बहुधा सगळे दानपत्र आहेत. त्याच्यामुळे शिवकालातले अगदीच अलीकडचा इतिहास आहे. कौटिल्य लिखित तुम्हाला सांगतोय, लिहून सांगतोय तो, आणि शिवकाल तुम्हाला अनुभवता येतोय उपलब्ध साधनांच्या मधून. त्याच्यामुळे हे जे पॅरलल आहेत, ही दोन टोकं जरी असली तरी मधला जो कालखंड आहे, हा मधला कालखंड संपूर्णपणे याच अवस्थेत नाही गेला, ह्याविषयी आपण ठामपणे म्हणू शकतो. कौटिल्य म्हणतो आक्रमकांच्यावर वरून दगडधोंडे घातले किंवा झाडं फेकली तरी त्याचा वर्षाव करता येतो आणि आक्रमकांना परतून पाळता येतं, पळवून लावता येतं. हे अर्थशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. हे मी माझ्या मनाचं नाही सांगत. शिवकालात हेच झालं की गिरिदुर्गावरनं दगड ढकलले तरी पण माणसं पळत होती. त्या फायरिंग रेंजच्या आतमध्ये कुणीच येत नव्हतं शत्रू, वेढे तिकडेच जागेवर. दुर्जेय जे राहिले दुर्ग महाराष्ट्रातले, सह्याद्रीतले, त्याचं कारण हेच आहे की ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. कर्मसंधी नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यात तो कौटिल्य म्हणतो की संधी करणारे संधी म्हणजे तह करणारे 2 राजे असतील, तर त्याच्यामध्ये या 2 राजांच्या पैकी जो राजा निसर्ग निर्मित, हल्ला करण्यास अवघड आणि कमी खर्चात बांधून होणारा, हाही महत्वाचा मुद्दा आहेच. कमी खर्चात बांधून होणारा, दुर्ग बांधून घेईल, ही कपॅसिटी ज्याच्याकडे असेल, ती पर्वतावरचा दुर्ग बांधतोय, जो हल्ला करायला अवघड आहे आणि जो कमी खर्चात येतोय, असा जो राजा, ज्या राजाने हे करून घेतलं, तो राजा दुसऱ्यावर मात करतो. त्याच्यातही तो म्हणतो की भुईकोट, पाणकोट आणि पर्वतदुर्ग, गिरिदुर्ग यांच्या ह्या तिघांच्या पैकी नंतरचा जो आहे म्हणजे तो अधिक चांगला. नंतरचा म्हणजे प्रायोरिटी वाईज. त्याच्यामुळे गिरिदुर्ग हा सर्वोत्तम असं एका अर्थे आडवळण्याने कौटिल्य इथे मान्य करतो. देशद्रोही जे आहेत त्यांचं दमन असेल, सैन्यबळाचा वापर असेल, तुमच्या मदतीला जर सैन्य येणार, तुमच्या मित्र राष्ट्राचं सैन्य तुमच्या मदतीसाठी जर येत असेल तर त्या सैन्याला रिसीव्ह करणं, त्या सैन्याचा स्वीकार करणं आणि त्या जोरावर परचक्राचा प्रतिकार करणं, शत्रूच्या आक्रमणाचा प्रतिकार करणं, ह्या गोष्टी तो म्हणतो ह्या गोष्टी दुर्गावरच अवलंबून आहे.